आपण रोज संविधानाची उद्देशिका म्हणत असतो की त्यामध्ये त्याचा गाभा असा आहे की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि दर्जे व संधीची समानता निश्चितपणे मिळावी यासाठी आपण लोकशाही गणराज्य घडवण्याचा एक संकल्प निर्धार केला होता आणि त्याच आधारे आपण आतापर्यंत आपला शासन कारभार जो आहे तो शासन कारभार चालवत आहोत। या राज्यकारभाराला संविधान जे आहे ते संविधान यांचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिलेली आहे। ही घटना लिहित असताना की त्यांनी लोकशाहीचा गणराज्य जे आहे, लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प केला होता। तो म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी चालवले जे राज्य आहे ते राज्य म्हणजे लोकशाही। या लोकशाहीमध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये सर्वात महान शासन पद्धती जी कोणती असेल तर ती आपली भारताची, आणि भारताची शासन पद्धत जी आहे ती भारतीय शासन पद्धत ही संविधानाच्या द्वारे जिवंत ठेवण्यात गेलेली आहे। आज तागायत देखील आपण ह्या संविधानाप्रमाणे आपण आपला राज्यकारभार जो आहे तो राज्यकारभार व्यतीत करतोय, राज्यकारभार चालवतो। त्यातले 3 मुख्य आशय आहेत ते म्हणजे की लोकशाही, त्याच्यानंतर सामाजिक न्याय व समता आणि न्याय व्यवस्था, या आशयांवर ही संविधानाची वाटचाल आपली आहे। लोकशाही म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी अब्राहम लिंकन यांनी अशी व्याख्या केली की लोकांनी लोकांसाठी चालवलेले जे राज्य आहे त्यास लोकशाही असं म्हणतात। आणि त्याच आधारे घेऊन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लोकशाही, आपली राज्यकारभार जो आहे तो राज्यकारभार हा लोकशाही पद्धतीचा असावा असा आढावा त्यांनी ठेवला। त्यामध्ये राजकीय प्रगल्भता येण्यासाठी, राजकीय करण्यासाठी 3 आपल्या लोकांमधूनच येणारी प्रतिनिधी जे आहेत त्या लोकांमधून येणारी प्रतिनिधी असल्यामुळे लोकांच्या द्वारे हा राज्यकारभार चालवला गेल्यामुळे राज्यकारभाराची पारदर्शकता, सर्वांस मिळणारी बंधुता, की स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य आपण आतापर्यंतच्या ज्या संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी आतापर्यंत आपण त्याच्याकडे वाटचाल करीत आहोत की या भारतातली मोठ्या प्रमाणावर असलेली ही लोकशाही जी आहे ती लोकशाही ही आपल्या लोकांच्या लोकसंख्येवर ठरवण्यात आलेली गेलेली असल्याने ही लोकशाही सर्वात मोठी आणि जगामध्ये सगळ्यात महान ठरलेली आहे। राजकीय प्रगल्भता त्यामुळे वाढलेली आहे की राजकीय प्रगल्भता वाढवताना त्यासाठी त्याच्यासाठी लागणारी मुदत व येणारा मुदतीनंतर जो काही वातावरण उल्लसित किंवा कायद्यानुसार जी निवडणूक होत असते, आपण म्हणतो निवडणूक, मतदानाची निवडणूक होती, ती निवडणुकीद्वारे आपण आपल्या देशाला विविध पातळीवर निवडणुका घेऊन त्या राजकीय प्रगल्भता वाढविण्यास मदत करीत आहोत। त्यात निवडणूक म्हणजे काय, दर 5 वर्षांनी ही निवडणूक येत असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। त्यात मताधिकारी जो आहे तो मताधिकारी हा पूर्वी 21 वर्ष पूर्ण पाहिजे अशी अट होती, पण संविधानामध्ये अशा काही घटना आहेत की आपल्याला त्या दुरुस्त करता येतात। त्या म्हणजे ह्या 72 व 73 कलमांमुळे की ही घटनेमध्ये तरतूद केलेली एक मोठा बदल आहे, तो म्हणजे की 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवास की मतदान करता येतं। तो अशा युवा पिढ्यामुळे की ही राजकीय लोकशाही गणतंत्र जो आहे आपला त्याचा राज्यकारभार हा आपला समानतेने, समान हक्काने, समान कर्तव्याने पार पाडत आहोत। त्यानंतर ना की ह्याच्यामध्ये आहे विकेंद्रीकरण, लोकशाहीचे विकेंद्रीकरण ह्या 3 अवस्था ह्याच्यामधून जाते की लोकांनी निवडून गेलेल्या असल्यामुळे लोकांच्या द्वारे या सहभाग जो आहे तो जनतेचा जास्त असल्याने यात असलेले मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते त्याला अनुसरून स्वतंत्र भारतामध्ये विकेंद्रीकरणाचे प्रयत्न ह्या भारतामध्ये झाले आणि त्याच्यासाठीच
संविधानामधल्या 72 व 73 कलमांमुळे संविधानामध्ये दुरुस्तीचा कायदा जो आहे तो दुरुस्तीच्या कायद्यांना संविधानामध्ये मान्यता मिळाली आणि त्याच्यापेक्षाही अधिकारामध्ये सुद्धा खूप मोठा बदल झालेला आहे की या बदलामुळेच की एक बदल म्हणजे तो 2005 मध्ये माहितीचा अधिकार आला। तो माहितीचा अधिकार असा की राज्यकारभारामध्ये जो काही राज्यकारभार चाललेला जातो तो पारदर्शकता असावी त्याच्यामध्ये, त्याकरिता या माहितीचा अधिकार कोणत्याही व्यक्ती आपली राजकीय माहिती जी आहे ती माहिती ही गोपनीयता न ठेवता ती लोकांसमोर मांडता यावी यासाठी हा कायदा हा अधिकार अंमलात आणला। आणि या कायद्यामुळे की आपल्या देशाचा कारभार जो आहे तो कारभार हा 2 उद्दिष्टांमध्ये मांडला गेला, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वता। ह्याच्यामुळे तो सरकार जो आहे तो सरकारचा पारदर्शकता या माहितीच्या अधिकारामुळे जनसमाजामध्ये त्यांचा हक्क सुधारण्यासाठी कल वाढला गेला की त्याच्यानंतर ना की सामाजिक न्याय व समता हे लोकशाहीचं सर्वात आपल्या संविधानाचं सर्वात मोठं मूल्य म्हणजे हे सामाजिक न्याय व समता की सर्वात समता म्हणजे की सर्वांना धर्म जात ह्याची न बाळगता तमा न बाळगता सगळ्यांना समान लेखले जाणं म्हणजे समानता। सामाजिक न्याय याचा अर्थ असा की सामाजिक व्यक्तीवर अन्याय होत असेल तर याचा अर्थ की जात धर्म भाषा लिंग याच्यावर आधारित न राहता की त्याचा जो शैक्षणिक म्हणा किंवा एखादा शैक्षणिक हक्क नसेल किंवा त्याचे नोकरीसाठी जर समानता नसेल तर तो मिळवण्याचा न्याय जो आहे तो सामाजिक न्याय झाला। आणि यासाठीच आपण पाहिलं की गेल्या वर्षी एक अल्पसंख्यांची जी अल्पसंख्याविषयक जे मोर्चे वगैरे निघाले याची एक प्रकारचं एक उदाहरण आहे की सामाजिक न्याय या संविधानामध्ये दुरुस्तीला एक 72 व 73 अन्वये म्हणजे घटना दुरुस्ती आहे। ज्या संविधानामध्ये काही घटना दुरुस्ती करण्याच्या ज्या काही कलम लिहिलेले आहेत त्याच्यामुळे की अल्पसंख्याविषयी तरतुदी त्याच्यामध्ये लिखित स्वरूपामध्ये आता मांडलेल्या आहेत। त्यांना शिक्षणाचा आणि समतेचा हक्क हा त्यांना शिक्षणाचा हक्क जो आहे तो हक्क मिळवून दिला गेला आहे हे एक पाहिलं। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे अनुसूचित ह्याच्यामध्ये राखीव जागेचे धोरण याच्याकरता जे लोकसमूह समाज घटका अल्पशिक्षित आहेत किंवा अनुसूचित जाती जमाती या लोकांसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये काही ठिकाणी राखीव जागा आहेत हे आपल्यास माहीतच आहे। त्यानंतर की लोकांमध्ये अजून एक आहे की ते अनुसूचित जाती व जमाती यांच्यावर अत्याचाराच्या संरक्षणाचा कायदा देखील आहे। त्यालाच आपण या कायदा जो आहे तो कायदा आपण अनुसूचित जाती जमातीवर एखादा अन्याय झाला असेल तर तो अन्याय रेग्युलर ऍक्ट ह्या तर हे जे आहे अट्रॅक्सिटी कायदा जो आहे तो अट्रॅक्सिटी कायद्यान्वये तो त्याला त्या गुन्हेगारास शिक्षा मिळू शकते। अशा तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी ह्या सामाजिक न्यायामध्ये या तरतुदी करण्यात गेलेल्या आहेत। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे की पूर्वापारपासून स्त्री व पुरुष समानता फक्त मानत गेलं आहे, परंतु 1950 नंतर या संविधानामध्ये महिलांसाठी राखीव जागा किंवा महिलांसाठी जे काही कायदे केलेले आहेत त्यांच्या प्रतिनिधित्वाविषयी आणि त्यांच्या हक्कासाठी जे कायदे केलेले आहेत ते कायदे सुद्धा या सामाजिक न्यायामध्ये की महाराष्ट्रामध्ये 50% राखीव जागा आहे महिलांसाठी आहे तर 23% आरक्षण जे आहे ते मताधिकारासाठी महिला अधिकारासाठी आहे। आणि तिच्या संरक्षणासाठी म्हणून आता आपण पाहतोच आहे की अलीकडच्या काळामध्ये की महिला कायदा जो आहे तो महिला कायदा सक्षमीकरण करण्यात आलेला आहे। तो कायदा जो आहे तो कायदा महिलांच्या बाजूने असल्याने महिला कायदा जो आहे तो महिला कायदा सक्षम बनत गेलेला आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय महिला आयोग
स्थापना देखील करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे या लोकशाहीमधला की या संविधानामधला तो आहे तो म्हणजे न्यायव्यवस्था. ही न्यायव्यवस्था जी आहे ती न्यायव्यवस्था खूप सर्वात मोठी आहे की सर्वांना न्याय देण्याचा हा हक्क जो आहे तो समान असला पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही जातीचा वंशाचा भेदभाव न करता तो न्याय जी आहे न्याय व्यवस्था जी आहे ती न्याय व्यवस्था ही बांधिलकी आहे की समान न्याय व्यवस्था असली पाहिजे. न्यायालयाची भूमिका अशी आहे की लोकशाही बळकट होण्यासाठी त्याचे न्याय हा जो आहे तो न्याय मग घरापासून ते देशापर्यंत देशाचे जे प्रश्न असतात त्याच्यापर्यंतच न्याय व्यवस्था ही विखरलेली आहे, ते सोडवण्यासाठी विखरलेली गेलेली आहे की याच्यात ही महत्त्वाची भूमिका या न्यायव्यवस्थेची आहे. या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वसमावेशक असे प्रश्न मांडले जातात. पहिलं म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट सुद्धा याच्यामध्ये अशी आहे की एखाद्या मर्यादा जी आहे त्या मर्यादाची जाणीव करून संविधानात बदल करण्याचं जे तरतुदी आहेत ती तरतुदी ही न्यायव्यवस्थेवर अवलंबून आहे. आता परवाच आपण पाहिलेला आहे की राम मंदिर यांचा प्रश्न जो अयोध्येमधला जो प्रश्न आहे तो प्रश्न 14 वर्ष रखडत होता. त्याच्यानंतर तो प्रश्न ह्या न्याय व्यवस्थेवर व्यवस्थित की कुणाच्याही जातीचा धर्माचा किंवा कुठल्याही पंथाचा विशिष्ट असा विचार न करता तो सर्वसामान्य लोकांना पटावा किंवा धर्माच्या किंवा समाजाच्या दृष्टीने समान हक्काने तो प्रश्न सोडवला गेला. त्याच्यानंतर दुसरी की जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मताधिकारी जे निवडणूक प्रक्रिया चालल्या होत्या त्या निवडणूक प्रक्रिया ह्या तेवढ्या काश्मीर मर्यादेपुरतेच त्यांचे अधिकार कायदे हे वेगळे होते, परंतु घटनेच्या तरतुदीच्या दुरुस्ती तरतुदीनुसार या काश्मीराचे आपण पुन्हा घटनेमध्ये बदल केला आहे हे पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर की न्यायाला अजून एक महत्त्वाचा निर्णय घेता येतो तो देशाबाबत घेता येतो आणि ह्या मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना संरक्षण मिळावं या दृष्टीने हे न्यायालयाचे काम जे आहे न्याय द्यायचे काम जे आहे ते अर्थपूर्ण होत असते. या लोकशाहीच्या संदर्भात संविधान आणि त्यावर आधारित केलेली वाटचाल ही आपण जे काही पाहिलो की लोकशाही जी आहे आपली ही लोकशाहीचे संविधानाचा गाभा जो आहे तो गाभा हा 3 तत्वावर मूल्यांवर आधारित आहे. तर महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय सुद्धा घेणं हा लोकशाहीच्या सामाजिक न्यायालयाचा भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे मला तर मुलांनो की ह्या लोकशाहीसाठी सुशासन आणि उत्तम शासन व्यवहार करणं आवश्यक असतं. तेवढं विशिष्टांचा आवश्यक म्हणजे लोकशाहीमध्ये वैशिष्ट्य असं की जबाबदारी जाणणारे सरकार असल्याला पाहिजे, ते पारदर्शकता असं त्यांचा कारभार असला पाहिजे, कारभार करताना त्यांना प्रतिसादात्मक सरकार असायला पाहिजे म्हणजे लोकांचाही प्रतिसाद असावा, प्रभावी आणि कार्यक्षम सरकार असावं, न्याय आणि सर्वसमावेशक विकास करण्यासारखा असा विकास असावा. हे लोकशाहीसाठी एक आपल्याला शासन व्यवहार होय. धन्यवाद.